शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तब्बल अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली आहे. या बैठकीत नेमकी कोणती मागणी करण्यात आली आहे? मतदारसंघातील प्रश्नापासून ते महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत काय चर्चा झाली आहे याची इनसाइट स्टोरी आता समोर आली आहे. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काय निघतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीची इनसाइट स्टोरी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांनी खासदारांसोबत 25 ते 30 मिनिटे चर्चा केली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील भेडसावणाऱ्या विविध गंभीर समस्यावर पंतप्रधानांचे लक्ष वेधले. तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांना देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देण्याची आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदारांनी राज्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली आहे. शेतकऱ्यांचे तातडीने मदत पुरवणे, शेतमालाला योग्य व हमी भाव मिळवून देणे आणि मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांना गती देणे या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याशिवाय मतदारसंघातील विकास कामाच्या निधीबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी खासदारांनी महाराष्ट्रातील 4 महान व्यक्तिमत्वांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लावून धरली आहे. यामध्ये समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रेरणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि संत तुकडोजी महाराज यांचा नावाचा समावेश आहे. या महापुरुषांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान अफाट असून त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे असे निवेदन खासदारांनी सुपूर्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व खासदारांच्या मागण्या आणि मतदारसंघातील प्रश्न अत्यंत गंभीर्याने ऐकून घेऊन असून सकारात्मक पावले लवकरच उचलणार असल्याचं आश्वासन दिले. 8 खासदारांची मोदी सोबतची ही भेट केवळ मतदारसंघातील प्रश्नासाठी होती की महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवं समीकरण आकार घेतंय याचं उत्तर येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईलच. तोपर्यंत अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या राजकीय अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.